मित्रांनो बघा, नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा जीएमसी कोल्हापूर भरती असेल, आरोग्य विभाग असेल, या तिन्ही विभागाची भरती आलेली आहे आणि या भरतीमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। अशा संभाव्य प्रश्नांची आपण प्रश्नमालिका पाहत आहोत। त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ते विश्लेषणासहित सांगितलं गेलेलं आहे। त्यासाठी काय करायचं आहे की तुम्ही जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करायचे। मित्रांनो, कमेंट करायला विसरायचं नाही उत्तर, कारण तुमची जी काही परीक्षेची तयारी आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे ते याच्यामधूनच तुम्हाला समजणार आहे। तुम्ही किती पाण्यामध्ये आहे ते तुम्हाला या प्रश्नांच्या उत्तरामधून समजणार आहे आणि जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्याचं डिटेलमध्ये विश्लेषण मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे। तर मित्रांनो बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर बघा, आपला आजचा हा दुसरा भाग आहे। त्याच्यातील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे बघा, सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? इथं तुम्हाला विचारलेलं आहे की सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता। वन विभागाची देखील परीक्षा आलेली आहे, त्या परीक्षेमध्ये देखील असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। आणि बघा, तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 30 सेकंदाचा कालावधी आहे। किती कालावधी आहे? तर 30 सेकंदाचा कालावधी आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा जिल्हा विचारलेला आहे। लक्षात आलं का? इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे? आपण जिल्हा विचारलेला आहे, महाराष्ट्रातील वनांचे जास्त प्रमाण असणारा जिल्हा। चला पटपट तुमचं उत्तर कमेंट करायचं आहे आणि तुम्हाला इथं विश्लेषणासहित सर्व माहिती मिळणार आहे। बघा, महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली। जिल्हा कोणता आहे? गडचिरोली। नीट लक्षात ठेवायचं, सर्वाधिक वनांचे प्रमाण गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे आणि एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग वनांनी व्यापलेला आहे? तर 68.81% भाग हा वनांनी व्यापलेला आहे। याचा अर्थ काय? तर तिथं जी काय एकूण जमीन आहे, ही जी काय एकूण जमीन आहे त्यापैकी 68.81% भाग कशाचा आहे? वनांचा आहे। आलं का लक्षात? पुढची माहिती बघूया। पुणे जिल्ह्यात किती आहे? तर पुणे जिल्ह्यात फक्त 10.94% क्षेत्र हे वनांनी व्यापलेलं आहे। आणि आता बघा, खूप मोठ्या प्रमाणावरती पुणे, मुंबई यासारख्या मेट्रो सिटीमध्ये जंगलतोड सुरू आहे, त्यामुळे हे 10%चं प्रमाण 0% व्हायला वेळ लागणार नाही। आलं का लक्षात? बघा, पुण्यामध्ये वनांचं प्रमाण किती आहे? फक्त 10%। त्यामुळं पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी पावसाचे प्रमाण देखील कमी झालेलं आहे, तिकडं उष्णतेचं प्रमाण वाढत आहे। कशामुळे? तर वनांचं क्षेत्र त्या ठिकाणी कमी झालेलं आहे। बघा, सर्वात कमी कुठं आहे? लातूरमध्ये सर्वात कमी वनाखाली क्षेत्र आहे। किती आहे? 0.18%। बघा, लातूर सारख्या ठिकाणी काय आहे? तर सगळ्यात कमी वनक्षेत्र आहे। सगळ्यात जास्त विचारलं तर गडचिरोली सांगायचं, सगळ्यात कमी विचारलं तर लातूर सांगायचं। लातूरमध्ये किती आहे प्रमाण? 0.18%। अतिशय कमी प्रमाण आहे, त्यामुळे तिकडं पावसाचं देखील प्रमाण कमी असतं। बघा, सर्वात जास्त नागपूर विभागामध्ये जंगल आहे आणि सर्वात कमी औरंगाबाद विभागामध्ये जंगलांचं प्रमाण कमी आहे। आलं का लक्षात या प्रश्नाचं उत्तर? चला पुढचा प्रश्न मित्रांनो दुसरा तुमच्या समोर आहे, भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? इथं विचारले भारताचे प्रवेशद्वार, महाराष्ट्राचे नाही तर भारताचे प्रवेशद्वार विचारलेला आहे। 30 सेकंदाचा अवधी तुमचा इथं चालू झालेला आहे की भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हटलं जातं। चला, प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे, त्यामुळे तुम्ही पटपट उत्तर कमेंट करायचं आहे। मित्रांनो, उत्तर कमेंट करायला आळस करू नका, याच्यामुळं तुमच्या डोक्यामध्ये किती नॉलेज आहे हे समजतं आणि परीक्षेला गेल्यावरती तुमचा गोंधळ उडणार नाही का? तर तुम्ही अशा प्रश्नांची सराव आहे तो सराव आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून घेतला जातो आणि इथं तुमचा 30 सेकंदाचा अवधी संपलेला आहे। बघा,
भारताचे प्रवेशद्वार म्हणून मुंबई या शहराला ओळखलं जातं। मुंबईमध्ये कोणतं शहर किंवा कोणतं ठिकाण, तर गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक जे आहे त्याला काय म्हटलं जातं, भारताचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं। बघा, भारताचे प्रवेशद्वार मुंबई या शहराला म्हटलं जातं, त्या ठिकाणचं गेटवे ऑफ इंडिया। अतिशय व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे, मुंबई आणि गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार आहे। बघा, मुंबईमधील अपोलो बंदरावर स्थित एक ऐतिहासिक स्मारक आहे। बघा, ब्रिटिशांचा राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ बांधला आहे। गेटवे ऑफ इंडिया कशाच्या स्मरणार्थ बांधला आहे, तर राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ बांधलेला आहे गेटवे ऑफ इंडिया। आलं का लक्षात? पुढे बघा, या स्मारकाला मुंबईचा ताजमहाल असेही म्हटलं जातं। ते शहरातील प्रमुख पर्यटन आकर्षण स्थळ आहे। बघा, मुंबईचा ताजमहाल असंही म्हटलं जातं। आलं का लक्षात? जे गेटवे ऑफ इंडिया आहे त्याला दुसरं नाव काय आहे किंवा काय म्हटलं जातं, तर मुंबईचा ताजमहाल। आलं का लक्षात? व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे पॉइंट मी तुम्हाला या ठिकाणी काढून दिलेले आहे। हे स्मारक दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी मार्गाच्या शेवटी अपोलो बंदर परिसराच्या पाण्याच्या काठावर स्थित आहे। कुठं आहे, तर छत्रपती शिवाजी मार्गाच्या शेवटी अपोलो बंदर आहे, त्या ठिकाणी पाण्याच्या काठाला गेटवे ऑफ इंडिया वसलेला आहे किंवा ते स्मारक त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। बघा, पुढे काय म्हटलेलं आहे, 19व्या शतकात मुंबई हे ब्रिटिशांचे प्रशासनाचे आणि व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र होतं। बघा, 19व्या शतकात मुंबई हे ब्रिटिशांचे प्रशासन आणि व्यापारांचे एक महत्त्वाचे केंद्र होतं। हे देखील इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे। ब्रिटिश सरकारने राजा जॉर्ज पाचवा आणि मेरी यांच्या मुंबई भेटीच्या स्मरणार्थ भारताचे प्रवेशद्वार म्हणून या शहराला साजेसे असे एक भव्य प्रवेशद्वार करण्यात आलेला आहे किंवा त्या ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला। कधी 19व्या शतकामध्ये ज्यावेळेला ब्रिटिशांचं प्रशासन आणि व्यापाराचं एक केंद्र बनलेलं होतं मुंबई, त्यावेळेला राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। बघा, तिसरा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, 7 बेटांचे शहर कोणते? बघा, 7 बेटांचे शहर कोणते? मुंबई महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभाग असेल, या ठिकाणी असे प्रश्न विचारले जातात मित्रांनो वारंवार। तुमचा 30 सेकंदाचा कालावधी सुरू झालेला आहे। उत्तर कमेंट करायचे आहेत, व्यवस्थितपणे विचार करायचा 30 सेकंदामध्ये। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ॲक्युरेट आणि व्यवस्थितपणे उत्तर देण्याची सवय लागते, त्यासाठी आपण हा कमी कालावधी ठेवलेला आहे। त्यामुळे परीक्षेमध्ये तुमचा वेळ अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेज करणं तुम्हाला सोपं जाणार आहे आणि या ठिकाणी 30 सेकंदाचा कालावधी तुमचा संपलेला आहे। बघा, मुंबई हे 7 बेटांचे शहर आहे। या बेटांच्या मध्ये खाडी आणि खाजनात भराव घालून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे आत्ताचे मुंबई उपनगर अस्तित्वात आले आहे। कशामुळे? खाडीमध्ये भर टाकून तिथं मुंबईचं शहर जे आहे ते मुंबई शहर वसवण्यात आलेलं आहे। आताचं जे तुम्हाला नवी मुंबई वगैरे जे आहे ते या खाडींवरती भर घालून त्या ठिकाणी उभारलेलं दिसतात। मुंबईमधील 7 महत्त्वाची बेटं कोणकोणती आहेत की ज्याच्यावरती मुंबई शहर हे वसलेलं आहे? पहिलं आहे माहीम, वरळी, परळ, माझगाव, मुंबई म्हणजेच पूर्वीचं बॉम्बे, कुलाबा, छोटा कुलाबा, त्यालाच काय म्हटलं जातं? म्हातारीचे बेट देखील म्हटलं जातं। या 7 बेटांवरती मुंबई शहर हे वसलेलं आहे। तुम्हाला मुंबईचे 7 बेट कोणती आहेत विचारले तरीही तुम्ही इथं व्यवस्थितपणे उत्तर देऊ शकता। मित्रांनो, हा प्रश्न एक असला तरी त्याच्या अनुषंगाने तुम्हाला कशाही पद्धतीनं प्रश्न फिरवून जरी विचारले तरी तुम्हाला त्या प्रश्नांच्या जवळपासची सर्व पार्श्वभूमी मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे, चॅनलच्या माध्यमातून देत आहे। त्यामुळे इथं फक्त हा एकच प्रश्न आहे असं समजू नका। याच्या अनुषंगाने एका प्रश्नाच्या वरती डिपेंड असे खूप सगळे प्रश्न तयार होतात। मुंबई हे स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाते। मुंबईला काय म्हटलं जातं? स्वप्न नगरी असं म्हटलं जातं। काय म्हणतात?
मुंबईला स्वप्नांचं शहर असं देखील म्हटलं जातं। आलं का लक्षात? चला पुढचा चौथा प्रश्न बघा आजच्या प्रश्नमालिकेतील, महाराष्ट्रातील गुळांचा जिल्हा कोणता? गुळ, आपण सर्वजण गुळांचा चहा पितो। चहा पिताना सर्वजण आपल्याला चहा हा वेळेला लागतो, त्यामुळं महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता? 30 सेकंदाचा कालावधी सुरू आहे। प्रश्न स्क्रीनवरती आला की 30 सेकंदाचा कालावधी सुरू होतो आणि त्या 30 सेकंदाच्या कालावधीमध्ये तुम्हाला डोकं तुमचं चालवून आपल्या डोक्याच्या मेंदूला ताण देऊन तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं। त्यासाठी काय करायचंय? पटपट आपल्या मेंदूला ताण द्यायचा आहे, जो झोपलेला मेंदू आहे तो जागा करायचा आहे आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचंय। अतिशय सोपे सोपे प्रश्न मी पहिल्यांदा घेत आहे मित्रांनो। तर बघा हा प्रश्न उत्तर काय आहे? 30 सेकंदाचा कालावधी तुमचा संपलेला आहे। कोल्हापूर जिल्हा हा गुळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। कोल्हापूर, रांगडी जिल्हा, कोल्हापूर जिल्हा कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर गुळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावरती ऊसाचे उत्पादन घेतले जाते, त्यामुळे तिथं गुळ हा पिकवला जातो। आता कोल्हापूर जिल्ह्याची काही थोडक्यात माहिती पाहूया। कोल्हापूर हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे। काय आहे? महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे। कोल्हापूर हा दक्षिण महाराष्ट्रातील पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले मोठे शहर आहे। काय आहे? कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील पंचगंगा नदीच्या तीरावरती वसलेलं मोठं शहर आहे। कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोपेश्वर मंदिर तिथं अस्तित्वात आहे। कोल्हापूर या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। महालक्ष्मी मंदिर असेल, कोपेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी अस्तित्वात आहे। कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चपला, कुस्त्या, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गुळ या प्रसिद्ध आहेत। कोल्हापूरच्या प्रसिद्ध गोष्टी, झणझणीत तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरचा। आलं का लक्षात? त्यामुळं कोल्हापूरमध्ये मांसाहार असेल, कुस्ती असेल, कोल्हापूरच्या चप्पल असतील किंवा कोल्हापुरी गुळ असेल, हे कोल्हापूरचे प्रसिद्ध वैशिष्ट्य आहे। त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये मसालेदार पाककृतीची तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहे। कोल्हापूरमध्ये झणझणीतपणासाठी, अस्सल झणझणीतपणासाठी कोल्हापूर हा जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो। त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये भरपूर नद्या आणि सुपीक जमीन आहे। बघा कोल्हापूरमध्ये काय आहे? सुपीक जमीन आहे, त्याचबरोबर नद्याही भरपूर कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेल्या आहे। त्यामुळे बघा जास्त पाऊस झाल्यावरती कोल्हापूर शहरामध्ये पुराची परिस्थिती उद्भवते। कोल्हापूरमध्ये मुख्य शेतीवर आधारित उद्योग आहेत। बघा काय आहे कोल्हापूरमध्ये? तर मुख्य शेतीवर आधारित उद्योग आहेत। जीएमसी कोल्हापूर भरती यासाठी या प्रश्न विचारले जाऊ शकतात। बघा कोल्हापूरची माहिती विचारली जाऊ शकते। जीएमसी कोल्हापूर भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। लवकरच जीएमसीची परीक्षा देखील होणार आहे मित्रांनो। आणि कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर त्या ठिकाणी अस्तित्वात आहे। ते मंदिर पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे। आलं का लक्षात? कोल्हापूर। चला कोल्हापूरमधील सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये मिळालेली आहे। आणि आजच्या प्रश्नमालिकेतील सर्वात शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? अजिंठा लेणी अतिशय प्रसिद्ध अशा जगप्रसिद्ध लेणी आहेत। अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार, इकडं तुमचा टाइमर सुरू आहे। लाल जो तुमचा सर्कल आहे तो पळत असतो, त्याच्यावरती लक्ष ठेवायचे आहे आणि उत्तर कमेंट करायचं आहे। अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? चला पटपट उत्तर द्या मित्रांनो। आणि तुमचं करेक्ट उत्तर दिलेलं असेल तुम्ही। अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार जळगाव शहरास म्हटले जाते। आलं का लक्षात? जळगाव शहराला काय म्हटलं जातं? अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार। जळगाव पासून अजिंठा लेणीचे अंतर साधारणतः 50 किलोमीटर आहे। किती आहे अंतर? 50 किलोमीटर। अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात आहे। कुठं आहे? तालुका पण बघा इथं दिलेला आहे तुम्हाला। अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयगाव तालुक्यात आहे। ही लेणी स्थापत्यकला आणि शिल्पकला, चित्रकला यासाठी जगप्रसिद्ध आहे। बघा अजिंठा लेणी जगप्रसिद्ध आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात आहे
आणि ह्या लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे काय, ते स्थापत्यकला, शिल्पकला आणि चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहे. अजिंठा लेणी आणि वाघूर धरण या पर्यटन स्थळांना जवळ असलेले फर्दापूर शहरात MTDC अजिंठा फर्दापूर रिसॉर्ट देखील आहे. हे रिसॉर्ट निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. बघा, अजिंठा लेणी आणि वाघूर धरण या पर्यटन स्थळाजवळ असलेल्या फर्दापूर शहरात MTDC अजिंठा फर्दापूर रिसॉर्ट देखील आहे. आलं का लक्षात? आजच्या प्रश्नमालिकेतील हा शेवटचा प्रश्न मित्रांनो, आणि अशाच पद्धतीचे नवनवीन प्रश्न तुम्हाला आपण घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, स्क्रीनवरती तुम्हाला जो QR कोड दिलेला आहे तो QR कोड स्कॅन करायचा आहे आणि फ्रीमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला देखील तुम्ही जॉईन व्हायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही मित्रांनो. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.